हाय, गुड आफ्टरनून एव्हरीबॉडी. कसे आहेत विद्यार्थी मित्रांनो? मजेत ना? आणि आपल्या नेहमीचा आवडीचा प्रश्न, अभ्यास चालू आहे ना? तर चला आज आपण जॉमेट्री मधला सेकंड चॅप्टर स्टार्ट करूया. फर्स्ट चॅप्टर आपण सिमिलॅरिटीवर पाहिला होता. आज आपण सेकंड चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. सेकंड चॅप्टर हा पूर्णपणे पायथागोरस थेरम, हे नाव कुठे तर ऐकलं असेल ना? यस, स्टँडर्ड 7th म्हणजे 7वी पासून आपण हे नाव ऐकत आलेलो आहोत. 7वी, 8वी, 9वी, आणि आपण हे पायथागोरस थेरम काय असतं हे यूज पण केलेलं आहे. ओके, तर हा सेकंड चॅप्टर आहे जॉमेट्रीच्या सिलेबस मधला. छोटासा चॅप्टर आहे परंतु मार्क आपल्याला मिळून देऊ शकतो. ओके, तर चला तर आता आपण पाहूया सेकंड चॅप्टर, पायथागोरस थेरम, पायथागोरसचे प्रमेय. आता इथे मी काय काढलंय मित्रांनो? एक ट्रायंगल काढलेला आहे. कुठला? PQR हा ट्रायंगल आहे. हा कोणता ट्रायंगल आहे? यस, राईट अँगल ट्रायंगल, म्हणजेच कुठला? काटकोन त्रिकोण. तर पायथागोरस थेरम हे फक्त आपण कशामध्ये यूज करू शकतो? तर हे आपण फक्त आणि फक्त काटकोन त्रिकोण म्हणजेच काय, राईट अँगल ट्रायंगल मध्येच यूज करू शकतो. ओके, तर बघा हा पायथागोरस थेरम नेमकी आहे तरी काय? ओके, माहित आहे सर्वांना, तरी पण मी एक्सप्लेन करतो. इन अ राईट अँगल ट्रायंगल म्हणजेच काय, काटकोन त्रिकोणामध्ये द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस म्हणजे कर्णाचा वर्ग इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड. हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. आता राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनियस कुठे असते हे अजून अनेक जणांना क्लिअर होत नाही. तर मित्रांनो, हा जो 90 डिग्री आहे ह्याच्या अगदी समोरची जी साइड आहे, या 90 डिग्रीची ज्या समोरची जी साइड आहे त्यालाच आपण हायपोटेनियस असं म्हणत असतो, म्हणजे त्याला आपण कर्ण असं म्हणतो. ओके, आणि या राईट अँगल ट्रायंगल मध्ये सगळ्यात मोठी साइड म्हणजे ग्रेटेस्ट साइड कुठली असेल तर ती असती हायपोटेनियस. म्हणजे त्रिकोणामध्ये तीन बाजूंपैकी सगळ्यात मोठी बाजू काटकोन त्रिकोणामध्ये कोणती असते तर ती असते कर्ण, म्हणजे हायपोटेनियस. ओके, तर आता यांनी सांगितल्याप्रमाणे या ट्रायंगल मध्ये आपण पायथागोरस थेरम काय करूया? अप्लाय करूया, म्हणजे वापरूया. त्यांनी सांगितलं काय आहे की हायपोटेनियसचा स्क्वेअर म्हणजे कर्णाचा वर्ग. ओके, हा पुन्हा इतका असतो तर द सम ऑफ रिमेनिंग टू साइड म्हणजेच काय, त्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो, म्हणजेच इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड. चला तर प्रथम आपण लिहूया हायपोटेनियस. आता ह्यात हायपोटेनियस कुठला आहे मित्रांनो? यस, तो आहे PR. सो PR चा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरचा सम, उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. ओके, त्यातली फर्स्ट साइड सेकंड साइड आपण असं कन्सिडर करू शकतो. तर आता उरलेल्या दोन बाजू कुठल्या? एक म्हणजे PQ आणि दुसरी म्हणजेच काय मित्रांनो? QR. अशा प्रकारे आपण या ट्रायंगल मध्ये पायथागोरस यूज केलेला आहे, बिकॉज त्यामध्ये 90 डिग्री हा होता, म्हणजेच तो त्रिकोण काटकोन त्रिकोण होता, म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये पायथागोरस थेरम वापरता आलेला आहे. कळलं विद्यार्थी मित्रांनो? चला तर आता आपण बघूया. आता हा जो भाग आहे हा इयत्ता 7वीला झालेला आहे, 8वी मध्ये आपण वापरले, 9वी मध्ये सुद्धा आपण वापरलेला आहे, वापरले ना? तर आता आपल्याला ह्याच्या पुढचा भाग पाहायचा आहे, तो म्हणजे पायथागोरियन ट्रिपलेट, जो आता आपल्या हा सिलेबसचा भाग आहे. ओके, आणि ह्याच्यावर बोर्डामध्ये आपल्याला क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. तर आता पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय? पायथागोरसचे त्रिकूट असं आपण त्याला म्हणतो. आता हे कशाला म्हणायचं किंवा कसं ओळखायचं हे आता आपण पाहणार आहोत. तर बघा, आपल्याला 11, 60 आणि 61 असे 3 नंबर दिलेले आहेत, 3 संख्या दिलेल्या आहेत. आता ह्या तिघांचा ट्रिपलेट आहे का नाही, पायथागोरियन ट्रिपलेट आहे का नाही, पायथागोरसचा त्रिकूट आहे का नाही, हे आपल्याला चेकआउट करायचं आहे, व्हेरीफाय करायचं आहे, म्हणजे ठरवायचं आहे. तर पहा, प्रथमतः मी काय करतो, या तिघांमधला
बिगर साईड चॉईस करतो, म्हणजे सगळ्यात मोठी बाजू मी काय करतो निवडतो. तर कोणती आहे 11, 60 आणि 61 मध्ये सगळ्यात मोठी बाजू कोणती आहे मित्रांनो? यस, ती आहे 61. मग मी इथं काय लिहिलं मित्रांनो? बिगर साईड स्क्वेअर म्हणजे मोठ्या बाजूचा वर्ग, म्हणजे 61 चा मी काय केला मित्रांनो? वर्ग केलेला आहे. तो केवढा आहे मित्रांनो? 3721. ओके. आता 61 चा वर्ग आपल्याला काय पाठ नसतो, तो कसा करायचा मित्रांनो? 61 × 61 आपल्याला काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. 61 × 61. 1 1 जा 1, 1 6 जा 6, 0 6 1 जा 6, 6 6 जा 36. So 1 2 carry 1 7 3. So 3721 एवढा त्याचा काय आलेला मित्रांनो? स्क्वेअर आलेला आहे. कळलं विद्यार्थी मित्रांनो? चला आता ह्याला नंबर देऊया आपण 1. ह्याला नंबर काय देऊया मित्रांनो? 1. ओके. आता थेरम मध्ये काय सांगितलंय? रिमेनिंग 2 साइडच्या स्क्वेअरचा सम, म्हणजे उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची काय मित्रांनो? बेरीज. ओके. तर चला फर्स्ट साइडचा स्क्वेअर प्लस सेकंड साइडचा स्क्वेअर करू, म्हणजे पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. आता ह्यात पहिली दुसरी तुम्ही कुठली पण चॉईस करू शकता. तर समजा मी फर्स्ट साइड केली 11, म्हणजे इथे मी 11 चा स्क्वेअर लिहिला. सेकंड साइड मी चॉईस केली 60, मी 60 चा स्क्वेअर केलेला आहे. ओके. आता हा काय असतो? 11 चा स्क्वेअर काय असतो मित्रांनो? 121 म्हणजे 121, 121. आणि 60 चा किती असतो मित्रांनो? 3600. ओके. आता यांची काय करूया मित्रांनो? ऍडिशन करूया, म्हणजे बेरीज करूया. पाहूया काय येतं. तर आपल्याला येतं 3721. ह्याला नंबर दिला मित्रांनो 2. म्हणजे काय केलं मित्रांनो? प्रथमतः आपण मोठी बाजू सिलेक्ट केली, त्याचा स्क्वेअर म्हणजे वर्ग केला, त्याला नंबर 1 दिला, आणि उरलेल्या दोन बाजूंचा पुन्हा आपण काय केलं मित्रांनो? स्क्वेअर करून सम केला, म्हणजे वर्ग करून त्यांची बेरीज केलेली आहे. त्याला नंबर काय दिला मित्रांनो? 2. तर आता 1 मध्ये जर बघितलं आणि 2 मध्ये जर बघितलं तर आन्सर सेम आलेला आहे. आन्सर काय आला मित्रांनो? सेम. आणि त्यामुळं फ्रॉम 1 and 2 म्हणजेच काय 1 आणि 2 वरून बिगर साइडचा स्क्वेअर म्हणजे मोठ्या बाजूचा वर्ग बरोबर फर्स्ट साइड स्क्वेअर म्हणजे पहिल्या बाजूचा वर्ग अधिक प्लस सेकंड साइड स्क्वेअर म्हणजे दुसऱ्या बाजूचा वर्ग. म्हणजेच काय की बिगर साइडचा स्क्वेअर हा रिमेनिंग 2 साइडच्या स्क्वेअरच्या सम इतका आलेला आहे. आणि दॅट्स वाय बाय पायथागोरस थेरम म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयानुसार 11, 60 and 61 इज अ पायथागोरस ट्रिपलेट, म्हणजे हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. कळलं विद्यार्थी मित्रांनो? काय कळलं? पायथागोरसचा जो नियम होता काय होता? हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर, कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. हा जर या 3 संख्या हा नियम जर पाळत असतील तर ते पायथागोरस ट्रिपलेट म्हणजेच पायथागोरसचे त्रिकूट असतात. आणि हा जर नियम त्यांनी पाळला नाही, हा जर रूल त्यांनी फॉलो केला नाही तर हे पायथागोरसचे ट्रिपलेट नाही, म्हणजे हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. ओके. चला तर आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. त्यात सुद्धा आपल्याला ठरवायचंय, ओळखायचंय की हा पायथागोरसचा ट्रिपलेट आहे का नाही. तर मी प्रथमतः नेहमीप्रमाणे पहिली स्टेप काय असणार आहे? बिगर साइड चॉईस करायची. मोठी बाजू घेतली. आता ह्या 4 9 आणि 12 4 9 आणि 12 याच्यामध्ये बिगर साइड कुठला? यस 12. तर मी इथं 12 चा स्क्वेअर केला, म्हणजे मोठ्या बाजूचा मी काय केलेला आहे मित्रांनो? वर्ग केलेला आहे. आता 12 चा वर्ग काय मित्रांनो सांगा पाहू मला? यस 144. आणि त्याला नंबर मी काय दिला मित्रांनो? 1 दिलेला आहे. आता सेकंड स्टेप काय मित्रांनो? फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर, पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. चला तर आपण घेऊया फर्स्ट साइड स्क्वेअर. मी इथं 4 घेतला आणि सेकंड साइड स्क्वेअर मी इथं काय घेतला मित्रांनो? 9. 4 चा स्क्वेअर काय येतो मित्रांनो? 4 चा स्क्वेअर 16 येतो आणि 9 चा स्क्वेअर काय येतो मित्रांनो? 81. स्क्वेअर निदान 10 पर्यंत तरी आपल्याला पाठ असणं फार गरजेचं आहे. ओके. तर 16 आणि 81 आता यांची मी काय करणार मित्रांनो? ऍडिशन म्हणजे सम करणार. तर आता ऍडिशन जर केली तर काय येईल मित्रांनो? पहा इथे येईल 7 आणि इथे येईल 9 म्हणजे 97. ह्याला नंबर मी काय दिला मित्रांनो? 2, म्हणजे ह्याला मी नंबर लिहिलेला 2. आता पहा 1 आणि 2 मध्ये बघितलं तर ह्याचा आन्सर आला 144 आणि ह्याचा आन्सर आला 97. सेम आहे का? नाही आहे.
ओके. सो मी फ्रॉम 1 and 2 वरून लिहिणार बिगर साईड म्हणजे मोठ्या बाजूचा वर्ग नॉट इक्वल टू, हे साइन दिलं पाहिजे तुम्ही मित्रांनो, नॉट इक्वल टू फर्स्ट साइड स्क्वेअर म्हणजे पहिल्या बाजूचा वर्ग अधिक सेकंड साइड स्क्वेअर म्हणजे दुसऱ्या बाजूचा वर्ग. म्हणजे हा रूल त्यांनी फॉलो केलेला नाही. अँड दॅट्स वाय बाय पायथागोरस थेरम, पायथागोरसच्या प्रमेयानुसार हा जर त्यांनी रूल फॉलो केला नसेल तर 4, 9, 12 इज नॉट, बाय इथं नॉट टाकलेलं आहे, ओके, इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट, म्हणजे पायथागोरसचे त्रिकुट नाही. कळलं विद्यार्थी मित्रांनो. जर रूल फॉलो केला पायथागोरियन ट्रिपलेट, रूल फॉलो नाही केला तर पायथागोरियन ट्रिपलेट नाही. कळलं. म्हणजे जो नियम होता, जर त्या नियमानुसार जर आन्सर आलं दोघांचं सेम तर तो पायथागोरसचे त्रिकुट आहेत. नियमानुसार जर आन्सर सेम आलं नसेल तर हा पायथागोरसचा त्रिकुट नाही. ओके. तर हा जो काही भाग मी आज तुम्हाला शिकवलेला आहे तर हा आपल्याला बोर्ड पेपर पॅटर्न मध्ये 2 मार्कांसाठी विचारण्यात येतो. किती मार्कांसाठी मित्रांनो? 2 मार्क. ओके. जिथे 2 मार्कांचे गणित असतात त्या ठिकाणी ह्या सारखा प्रश्न परीक्षेत पडण्याची शक्यता काही वेळेस तो पडलेला सुद्धा आहे. आता यासारखेच आपल्याला अजून काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे जे मी तुम्हाला काय करणार आहे आज सोडवण्यास देणार आहे. तर होमवर्क आहे तुमचा हा, म्हणजेच घरचा अभ्यास आहे हा तुमचा. व्हेरीफाय दॅट म्हणजे ठरवा 3, 4, 5, 5, 12, 13, 8, 15, 17, 24, 25, 7 आर पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे पायथागोरसचे त्रिकुट आहे का ते ठरवा. आता आपल्याला स्वतःला चेक करायचं आहे, त्यासाठी ह्याच मेथडने तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं आहे आणि ठरवायचं आहे की तो पायथागोरियन ट्रिपलेट आहे का नाही, म्हणजे पायथागोरसचे त्रिकुट आहे का नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. कळलं विद्यार्थी मित्रांनो. तर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 30 वर हा पार्ट देण्यात आलेला आहे. ओके. आता याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण पाहूया उद्याच्या क्लासमध्ये. ओके. आजपर्यंत होमवर्क कॅरी करा आणि हे एक्झाम्पल तुम्ही काय करा पुन्हा रिराईट करा. ओके. बाय.